रिद्धी शिंगरे. काय झालं? झालं असं की 23 जुलैला तो सकाळी 8:30च्या दरम्यान ऑफिसला निघालेला आणि सोनारपाडा आणि मानपाड्याच्या मध्ये जे खड्डे आहेत आणि ते पेवर ब्लॉकमधले गॅप आहेत त्यामुळे तो त्या ह्याच्यावरून स्किड झाला आणि जो डंपर आहे तो त्याच्या हातावरून गेला आणि डंपर हातावरून गेला आणि तो डंपर पण त्याला पुढे घसटत फरफटत घेऊन गेला. त्यांनी पण ब्रेक नाही अप्लाय केला लवकर, त्यामुळे त्याचा पहिला हातावरून डंपर गेल्यामुळे ती नस जी आहे ती तुटली आणि त्यामुळे त्याला पहिला लेफ्ट हँड गमवावं लागला. ते झाल्यानंतर मग काही दिवसांनी त्याचा स्ट्रगल चालूच होता जो हॉस्पिटलमध्ये तो, आणि काल त्याचं हे झालं 15 ऑगस्ट. आता जसं ह्याचं हे झालं तसं अजून लोकांचं होऊ नये, त्याच्यातून काहीतरी तोडगा काढा आणि बाकीच्या लोकांचा तरी जीव वाचवा. कारण आता बघतोय तर बाईक आणि गाड्या रिक्षा म्हणजे कोणाचाच काही भरोसा नाही आहे. जो ऑफिसला गेलेला माणूस कसा परत येईल याचा काही भरोसाच नाही आहे या खड्ड्यांवर. पाऊस आहे, सगळ्या गोष्टी आहेत, समजू शकतो, पण तुम्ही रस्त्यांची कंडिशन अशी करा जेणेकरून कोणाचा जीव नाही जाणार. त्यामुळे आम्ही आमचा माणूस गमावला आहे पण दुसरा कोणी गमावू नये ही एवढीच फक्त विनंती.